हिंगोली लोकसभेची जागा ही महायुतीकडे शिवसेनेच्या वाट्याला गेली आणि भाजपाच्या 3 नेत्यांनी हे भाजपा पक्षात लोकसभेच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये बंडखोरी केली। त्यापैकी रामदास पाटील आणि योगी श्याम भारती महाराज यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले, पण भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज हा कायम ठेवला। माझ्यासोबत स्वतः भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव जाधव आहेत। साहेब, अपक्ष उमेदवारी लढवत आहे, ठाम आहात निर्णयावर, काय म्हणाल? गेल्या 10-12 वर्षापासून इकडे राजकारणात आहे। 80% राजकारण, समाजकारण आणि 20% राजकारण। माझी दिल्लीची मोठी प्रॅक्टिस सोडून व्यवस्थित मी तिथे स्थायिक झालो होतो। चांगलं भरपूर काम होतं पूर्ण भारत देशातलं, ते सोडून आपल्या भागात आलो। वडील आमदार होते, समाजसेवेचं बाळकडू होतं। पहिली 2014ची विधानसभा निवडणूक लढवली, मला 52,000 मतं पडली। 2019ला अपक्ष 67,000 मतं पडली। आणि मधल्या काळामध्ये मी बरेचसे सामाजिक उपक्रम हाती घेतले, बरेचसे माझे स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले। त्याच्यात कोविडमध्ये आम्ही अन्नदान केलं, सरकारी दवाखान्यामध्ये, झोपडपट्टीमध्ये, ते अजून चालू आहे। आम्ही गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आम्ही मदत केली। आशा वर्कर्स असतील आणि महाआरोग्य शिबिर्स असतील, असे कितीतरी उपक्रम आम्ही हाती घेतली इकडे आल्यानंतर। विशेष म्हणजे टोकाई सहकारी साखर कारखाना जो 17 वर्ष बंद होता आणि आता तो स्क्रॅप म्हणून विकला जाणार होता, तिथे मी माझ्या खिशातले करोडो रुपये माझं घर गहाण ठेवून उभे केले आणि तो कारखाना सुरू केला, शेतकऱ्यांचा कारखाना। मला खाजगी कारखाना एखादा विकत घेता आला असता। आणि 2015 पासून आजतागायत आम्ही दरवर्षी कारखाना चालवतो। दुर्दैवानं गेले 2 वर्ष आम्ही खूप मोठ्या अडचणीत आलो। 4-5 वर्ष झालं बँकेचं लोन नाही। शेजारच्या कारखान्याला 200 कोटी रुपये लोन दिलं। बाकी इतर बड्या नेत्यांना 200, 250, 400 कोटी असं लोन दिलं। मला फक्त 15 कोटी रुपये लोन पाहिजे होतं, परंतु पाठपुरावा करून सुद्धा महाराष्ट्र सरकारकडे, केंद्र सरकारकडे अजूनही प्रस्ताव माझा तिथे प्रलंबित आहे, पण आम्हाला टोकाई कारखान्याला मदत दिली नाही। 2019ला लोकसभेला युती केली, युती झाली। आम्ही युतीचे उमेदवार हेमंत पाटील यांना रात्रंदिवस प्रचार करून त्यांना निवडून आणलं। विधानसभेला परत युती झाली, अपक्ष म्हणून लढावं लागलं। मला सिंबॉल असतं तर कदाचित नाही, नक्कीच मी निवडून आलो असतो, आमदार झालो असतो। आणि 2024 मधले परत तशीच परिस्थिती। हेमंत पाटील ज्यांना बाहेरचे उमेदवार, त्यांना आम्ही निवडून आणलं, पण त्यांची ओळखसुद्धा नव्हती। रात्रंदिवस कष्ट केले आम्ही, 30-30 गावाला एका दिवसात भेटी दिल्या। एक पैसासुद्धा मी कोणाचा घेतला नाही प्रचारासाठी। माझ्या स्वतःच्या गाडीने मी फिरलो। साहेब, आम्हाला विधान परिषदेचं आश्वासन देण्यात आलं होतं, ते सुद्धा मिळालं नाही। 2024ला परत युती झाली आणि 2024ला एका रात्रीत त्यांनी उमेदवार बदललेत आणि ज्यांची कोणाला ओळख नाही असे उमेदवार दिले। भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आम्ही जिल्हाध्यक्षही होतो का, आम्ही नुसते सतरंजा उचलायला आणि बूथावर काम करायलाच आमचा वापर करून घेतला। आज घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांना साधा सरपंच जरी केला तरी कोट्यावधी रुपयाचा निधी मिळतो। तालुका अध्यक्ष असो, आमदार हजारो कोटी रुपयाची निधी आणतो। आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वतःचं पेट्रोल जाळून तिथे बैठकीला बोलवतात, प्रवास करा आणि परत आणि वेळेस युती करा, बाहेरचा उमेदवार इथं आणून लादा। तर प्रचंड नाराजी आहे, असंतोष होता, म्हणून आम्ही अर्ज भरला। त्याच्यामध्ये रामदास पाटील असतील, श्याम भारती महाराज असतील, यांनी सुद्धा अशाच भावनेने अर्ज भरला, कारण असंतोष होता। परंतु मी मागच्या 2019ला मी कदाचित फॉर्म ठेवला असता तर 100% निवडून आलो असतो। आणि आजही तशीच परिस्थिती आहे आणि मला खात्री आहे आजही मी तसंच हे आहे। 10 वर्षाचं माझं मी कष्ट केलेलं, वेळ दिलेला, पैसे खर्च केलेले वाया जाणार नाहीत आणि हिंगोली जनता मला निश्चित निवडून देईल। मंत्री गिरीश महाजन हे आले होते, रामदास पाटील आणि योगी श्याम भारती महाराजांची मनधरणी करायला, त्यांनी फॉर्म मागे घेतला। आपली काही मनधरणी वगैरे झाली नाही? मला माननीय मुख्यमंत्री साहेबाचा फोन आला होता, देवेंद्रजीचा फोन आला होता, कराड साहेब बोलले, गिरीश महाजन साहेब इथे आले होते, पण मी सगळ्यांना ठामपणे सांगितलं होतं मी फॉर्म वापस घेणार नाही, माझा मी अर्ज ठेवणारच आहे।
आणि गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं 2014ला माझं ॲफिडेविट मी 92 कोटी रुपये माझी प्रॉपर्टी दाखवली होती आणि आजचं ॲफिडेविट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की माझी वकिलीच नाही दिल्लीची सफर झाली तर माझ्या प्रॉपर्ट्या मला विकून कारखाना चालू ठेवावा लागला दरवर्षी आणि इथे राजकारण करावं लागलं मला. माझी वसमतची सगळी प्रॉपर्टी विकल्या गेली. 50 एकर बागायती जमीन मला विकावी लागली. पुणे, मुंबई, नोएडा, दिल्ली या सगळ्या ठिकाणी मला माझ्या प्रॉपर्ट्या विकल्या आणि दोन्ही ॲफिडेविटमध्ये जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल आज माझ्या नावाने फक्त 66 गुंठे वडिलोपार्जित किनोळ्या गावी एवढीच जमीन माझ्याकडे शिल्लक आहे. भाजपाचीच यंत्रणा कामाला लावणार आहे या निवडणुकीमध्ये? माझ्यासाठी सगळी यंत्रणा माझे कार्यकर्ते सर्वसामान्य जनता तरुण सगळेच जण इथे कामाला लागलेत आणि इथं फार मोठी लाट सहानुभूतीची लाट माझ्याबरोबर आहे. सगळ्यांना दिसतंय की थोड्या मताने मी 2दा विधानसभेला पराभूत झालो आणि यावेळेस मला निश्चितच संधी आहे. मी स्वतः विजयी होणार आहे. मी काय कोणाला पाडायसाठी उभा राहिलेलो नाही. इथं मला निवडूनच यायचं आहे. त्या दृष्टीने मी कामाला लागलो आहे. माझे कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत. सर्वसामान्य जनता. मागे बोलला होतात की ही माझी शेवटची निवडणूक आहे. असं का म्हणावं असं वाटलं शेवटची निवडणूक? काय असं आहे गेले 10 वर्ष झालं 2 विधानसभा निवडणुका लढल्या. माझा मानसिक त्रास झाला. माझा त्याग बघा. माझा आर्थिक तर आहेच माझं हे झालेलं मला पण माझ्या कुटुंबाला सुद्धा मला वेळ देता आला नाही. मग मी आता किती दिवस हे सहन करू? मला आता ही माझी शेवटची निवडणूक आहे आणि याच्यानंतर मी दिल्लीला प्रॅक्टिसला जाणार आहे. मला निश्चित खात्री आहे जनता मला निवडून देईल. मी 26 तारखेला मतदान आहे. अंगठी माझी निशाणी आहे. मातब्बर नेते समोर शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर असतील, शिंदे गटाचे नवीन चेहरा दिलाय बाबूराव कदम कोळीकरांचा आणि वंचित बहुजन आघाडीकडून बीडी चव्हाण आहेत. कशी फाईट? मी बाकी उमेदवाराविषयी टीका टिप्पणी करू इच्छित नाही. माझी पॉझिटिव्ह गोष्ट सांगतो. मला आज मुंबई हायकोर्ट 35 वर्ष सर्वोच्च न्यायालय अमेरिकेमध्ये शिक्षण तिथल्या बारचा 8 वर्ष मी अध्यक्ष होतो. 5 लाख रुपये मेडिकल इन्शुरन्स तिथे वकिलांना 4-5 हजार वकिलांना फुकट आम्ही देतो. अशा विविध योजना मला माझ्या मतदारसंघामध्ये राबवायच्या आहेत. हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष असेल, कया 2 नदीवरचे बंधारे असतील किंवा संबंध मतदारसंघामध्ये मला नॅशनल हायवेसारखे रस्ते आमच्या ग्रामीण भागात झाले पाहिजे. जे पांदन रस्ते तिथंसुद्धा असे रस्ते झाले पाहिजे. 50-50 वर्ष तिथं त्याचं काही मेंटेनन्स करायची गरज पडू नये. मराठा आरक्षणासाठी आवाज उचलणार आहात लोकसभेमध्ये? निश्चितच. मला जो अनुभव आहे सर्वोच्च न्यायालयाचा इतर गोष्टीचा मराठा आरक्षणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये मागे जेव्हा केस होती मराठा समाजासाठी मी वकालतनामा दाखल केला होता. म्हणजे तिथे वीरेंद्र पाटील साहेबांनी मला पाठवलं होतं माझ्याकडे. का मी म्हटलं मी फुकट समाजासाठी मी वकालत करणार आहे कुठेही फीस घेणार नाही. उद्धव ठाकरेचं सरकार होतं. मला कुठेही विश्वासात घेतलं नाही. मी मोठी खटली जिंकून दिलेली होती माझ्या पक्षकारांना. एवढं 60-70 सगळ्यात जास्त काम सुप्रीम कोर्टामध्ये माझं होतं पूर्ण भारतातल्या वकिलामध्ये. आणि असं असताना मला जर विचारत घेतलं असतं तर मी कदाचित सुप्रीम कोर्टात मराठा समाजाच्या विरोधात जे निकाल लागला तो लागला नसता. आणि वेळोवेळी आमचे मनोज जरांगे दादा पाटील यांनी जे आंदोलन केलं आहे त्यांच्या प्रत्येक सभेला गेलो आहे, त्यांच्या मोर्चाला गेलो आहे आणि प्रत्येक वेळेस मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच माझी भूमिका आहे. आज तुम्ही ग्रामीण भागामध्ये जाता मराठा समाजाचा आज तुम्ही परिस्थिती खूप हलाखीची झालेली आहे. आमच्यासारखे 5-10% फक्त शिकून पुढे गेलेले आहेत. काही धंदे करतात. बाकी इतर 80-90% समाज अतिशय आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यांना खरोखरच आरक्षणाची गरज आहे. गायकवाड कमिशननं तसा रिपोर्टही दिला. दुर्दैवानं सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण टिकलं नाही. मी या मताचा आहे मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे. आणि जर तुम्ही मला ओबीसीतून दिलं मी खासदार म्हणून जर निवडून दिलं तर निश्चितच जे कोर्टात टिकेल
असं आरक्षण मराठा समाजाला मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील. मनोज दादा जरांगे यांच्याविषयी मला खूप आदर आहे. आमच्या पूर्ण मराठी समाजाला आदर आहे आणि निश्चित मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. कोर्टात टिकणारं आरक्षण मिळवून देण्याचा मी ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव निश्चितच प्रयत्न करेन, ही माझी ग्वाही राहील. आणि येत्या 26 एप्रिल 2024ला मतदान आहे. माझी निशाणी अंगठी आहे. मी सर्वांना विनंती करतो की या अंगठीपुढील जे बटन आहे त्या बटन दाबून मला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या. हिंगोली जिल्हा, हिंगोली मतदारसंघ जो अतिशय मागासलेला आहे त्याला नंबर 1 महाराष्ट्रामध्ये कसं करता येईल यासाठी माझा प्रयत्न राहील. त्यामध्ये तरुणांसाठी रोजगार मिळावा म्हणून मोठी मोठी प्रकल्प असतील, महिला सक्षमीकरण असतील, मोठी प्रत्येक गावामध्ये हॉस्पिटल्स असतील, शाळा, चांगल्या व्यायामशाळा, असे माझ्या जाहीरनाम्यामध्ये बऱ्याच गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. यासाठी माझा निश्चित प्रयत्न राहील. आपण पाहू शकतो हे होते भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव जाधव. त्यांनी बंडखोरी करत अपक्ष फॉर्म कायम ठेवला आणि ते अपक्ष लोकसभा, हिंगोली लोकसभा लढवणार आहेत. त्यांची निशाणी अंगठी आणि त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचे मुद्दे कोणते असणार आहेत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली.